काल नाशिकच्या सिन्नर तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं सिन्नर तालुक्यातील आता अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। रस्ताच या कालच्या पावसानं वाहून गेलेला आहे। आपण सध्या सिन्नर तालुक्यात आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर समृद्धी महामार्गालगत असलेल्या 8 ते 10 गावांना जोडणारा हा रस्ता आहे आणि या ठिकाणावरील जो कच्चं बांधकाम होतं, पूल होता, तोच या ठिकाणी वाहून गेलेला आहे। काल मुसळधार असा पाऊस जो आहे तो सिन्नर तालुक्यात झाला होता। यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं देखील नुकसान झालेलं आहे, तर आता रस्ता देखील खचून गेलेला आहे। आपण सध्या सिन्नर तालुक्यात आहोत। आपल्यासोबत काही ग्रामस्थ देखील आहेत। काका, इथे किती प्रमाणात काल पाऊस झाला होता आणि कालच्या पावसामुळे आपल्याला आज ही परिस्थिती पाहायला मिळते? या पुलावर टोटल पाणी होतं, एकदम जोराचं। या बाजूनं चौकडून पाणी आलं आणि हा पूर्ण पूल खंगळून गेला आहे। शेतीला ये जा करण्यासाठी आता लागवडीचे दिवस आहे, अजिबात रस्ताच राहिला नाही। म्हणजे टोटल क्षेत्र जाण्या येण्यासाठी शासनानं त्वरित या पुलाचं बांधकाम करून द्यावं। किती गावांचा संपर्क तुटला? इकडे 4 गावं आहे, इकडे भरपूर गावं आहे। इकडं सोनांब, सोनारी, कोणांब, जयप्रकाश नगर, इकडं ठाणगाव, पाडळी, डुबेर, असं म्हणजे भरपूर गावांचा संपर्क तुटला इकडे। कालच्या झालेल्या पावसानं सिन्नर तालुक्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीची परिस्थिती पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी नदी नाल्यांना देखील जे आहे पूर जो आहे तो आलेला होता। पूरसदृश्य परिस्थिती जी ती अनेक नदी नाल्यांची आपल्याला पाहायला मिळत होती। ढगसदृश्य पाऊस जो आहे तो काल सिन्नर ढगफुटी सदृश्य पाऊस जो आहे तो काल या सिन्नर तालुक्यामध्ये झालेला आहे आणि त्या पावसानं आपल्याला ही सिन्नर तालुक्यातील जी परिस्थिती आहे ती एकंदरीतच पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन शौलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।